नाशिकच्या येवला तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाबाबत बैठक घेण्यात आली आहे। मंत्री छगन भुजबळ आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। बैठकीत येवला तालुक्यातील गेट नंबर 77, 76 आणि 74 या 3 रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या कामांना मंजुरी देण्यात आली। कोल्हापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील करजगी इथं ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात ही बैठक पार पडली। आता लवकरच करजगीमध्ये ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येणार आहे। साताराच्या कोरेगाव तालुक्यात नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले। कठापूर रस्ता इथे 2022 साली भूमिपूजन झालेला कठापूर रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाहीये, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान आंदोलकांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन देत रस्ता पूर्ण करण्याची मागणी केली। तुळजाभवानी मंदिरात 3 दिवस व्हीआयपी दर्शन पास बंद राहणार आहे। सलग 3 दिवस येणाऱ्या सुट्ट्यांमुळे होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतला। 1 मे ते 3 मे दरम्यान व्हीआयपी दर्शन पास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यात चारंग बाबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त काठी पालखी मांडवडाळे यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कीर्तनकार सागर महाराज बोराटे यांच्या सुश्राव्य कीर्तनानं भाविकांना मंत्रमुग्ध केले। यात्रा उत्सव सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। टोमॅटोला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले। सध्या युद्धविराम झाला असून अखाद्य देशातील टोमॅटोची मागणी वाढल्यानं टोमॅटो उत्पादकांना चांगला भाव मिळाला आहे। त्यामुळे पिंपळगाव बसवंतमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोचा बाजारभाव वधारला। 20 किलोच्या टोमॅटोच्या कॅरेटला 400 ते 500 रुपये दर मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादकांना पुन्हा अच्छे दिन आले। गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान प्रचंड वाढलं असून वाढत्या उष्णतेचा टोमॅटो पिकाला मोठा फटका बसलाय। पुण्यातील शिरूरमध्ये उन्हामुळे टोमॅटो बागा करपून गेल्यात। वाढत्या उष्णतेनं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झालाय। भंडाऱ्याच्या मोहाडीत पाणी पुरवठ्यासाठी 35 कोटींची योजना मंजूर केली आहे, मात्र तरीही महिलांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतोय। काही ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली असली तरी अनेक भागात नळ योजना केवळ शोभेची वस्तू ठरते। नियमित पाणी न मिळाल्यानं महिलांना लांबवरून पाणी आणावं लागतंय। मान तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन समस्या जाणून घेतलात आणि यानंतर आढावा बैठकीत काय उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती देण्यात आली। चिपळूणच्या ओळीतील सुखविलवाडीत खोल नैसर्गिक डोहात हा रानगवा पडलाय, मात्र दुर्गम भाग असल्यानं यंत्रसामग्री नेणं अशक्य होतं। वन विभाग आणि ग्रामस्थांनी डोहात दगड टाकून रानगव्यासाठी मार्ग तयार केला। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात यंदाही मोठ्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षाचं आगमन झालं। यंदा भर उन्हाळ्यात फ्लेमिंगो पक्षाचं आगमन झाल्यानं पक्षी निरीक्षकांसाठी ही पर्वणी ठरते। मात्र नांदूर मधमेश्वर धरण परिसरात थव्यानं विहार करणारे गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतंय। उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यानं माणसाबरोबर पशुपक्ष्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते। पिंपळकुटे बुद्रुकमध्ये पाण्याच्या शोधात असलेलं हरण शेततळ्यात पडलेल्या हरणाला ग्रामस्थ आणि वन विभागानं बाहेर काढलं आणि त्यानंतर हरणाला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। सांगलीच्या जत तालुक्यातील अचकनहुळ्ळी इथं 30 शेळ्या मेंढ्या ठार झाल्यात। अज्ञात कारणानं शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय, त्यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली। पशुसंवर्धन विभागाकडून शेळ्या मेंढ्यांची तपासणी करण्यात आली। यात हवामानाबद्दल आणि उष्माघातामुळे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला।